नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेतून जीवनाचं एक सुंदर सत्य शिकायला मिळेल. तुम्हाला ही कथा जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. या सुंदर निसर्गात प्रत्येक जीवाला जगण्याची इच्छा असते. पक्षी असो, प्राणी असो किंवा माणूस, प्रत्येकाला आपले आयुष्य खूप प्रिय असते. पण या जगात एक सत्य असे आहे की ज्यापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही, आणि ते सत्य म्हणजे मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. याच्यातून सर्वांनाच जावे लागते. आजची ही गोष्ट आहे एका छोट्याशा पोपटाची आणि त्याच्या प्रेमळ मित्राची, ज्यातून आपल्याला समजेल की नियतीसमोर कितीही प्रयत्न केले तरी शेवटी जे ठरलेले असते ते घडतेच. एकदा एक सुंदर हिरवा पोपट एका मोठ्या हिरव्यागार झाडावर आनंदाने राहत होता. त्या झाडाच्या फांद्यावर त्याचे छोटेसे घर होते. सकाळ होताच तो गोड आवाजात किलबिल करायचा आणि आपल्या मधुर बोलण्याने सगळ्या जंगलात आनंद पसरवायचा. तो कधी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडायचा, तर कधी आकाशात मोकळेपणाने भरारी घ्यायचा. निसर्गाच्या सुंदर वातावरणात तो खूप आनंदी होता. त्याला झाडे, फुले, वारा आणि पक्ष्यांची साथ खूप आवडायची. तो आपले छोटेसे आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने जगत होता. एक दिवस अचानक त्या सुंदर जंगलात यमराज आले. संपूर्ण जंगलात एक वेगळेच आणि शांत वातावरण निर्माण झाले. यमराजांची नजर फिरत फिरत त्या सुंदर पोपटावर पडली. पोपटाने यमराजांना पाहिले आणि त्याच्या मनात भीती निर्माण झाली. तो घाबरला, कारण त्याला कळत नव्हते की यमराज त्याच्याकडे का पाहत आहेत. पोपटाने थरथरत्या आवाजात विचारले, यमदेवा, तुम्ही माझ्याकडे असे का पाहत आहात? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? यमराज शांतपणे म्हणाले, पोपटा, घाबरू नकोस. हा निसर्गाचा नियम आहे. या जगात ज्या जीवाचा जन्म झाला आहे त्याचा शेवटी हा दिवस ठरलेलाच असतो. कोणालाही या सत्यापासून दूर जाता येत नाही. तुझ्या आयुष्याचा काळ आता पूर्ण होण्याचा जवळ आलेला आहे. हे ऐकून पोपट खूप घाबरला. त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. त्याला आपले प्राण वाचवायचे होते, कारण त्याला अजून जगायचे होते. आकाशात उंच उंच उडायचे होते आणि आपल्या जंगलातील मित्रासोबत आनंदाने राहायचे होते. तो घाबरलेल्या मनाने लगेच आपल्या जिवलग मित्राकडे गेला. त्याने मित्राला सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाला, मित्रा, यमदेव माझ्याकडे अशा नजरेने पाहत होते की मला वाटले माझा शेवट जवळ आला आहे. मला काहीतरी उपाय सांग. मला माझे प्राण वाचवायचे आहेत. मित्राने त्याला धीर दिला आणि शांतपणे विचार करू लागला की या संकटातून पोपटाला कसे बाहेर काढता येईल. आणि गरुडाला आपल्या प्रिय मित्राची खूप काळजी वाटू लागली. पोपटाच्या डोळ्यातील भीती पाहून गरुड म्हणाला, मित्रा, तो अजिबात घाबरू नकोस. मी तुला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल. गरुडाने प्रेमाने आपली विशाल पंखे पसरली आणि पोपटाला आपल्या पाठीवर अलगद बसवले. पोपटाने घट्ट पकडून घेतले आणि गरुड आकाशात उंच उडू लागला. काही क्षणातच ते दोघे आकाशाच्या खूप वर पोहोचले. खाली हिरवीगार जंगले, नद्या आणि पर्वत छोटे छोटे दिसू लागले. गरुडाने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी समुद्र पार केला. विशाल लाटा, थंडवार वारे आणि कठीण वाटा असूनही तो थांबला नाही. त्याने मोठमोठे डोंगर पार केले, दऱ्या ओलांडल्या आणि खूप दूरपर्यंत उडत गेला. शेवटी ते एका अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी पोहोचले. तिथे भरपूर झाडे होती, गोड पाणी होते आणि कोणताही धोका नव्हता. गरुडाने हळुवारपणे पोपटाला खाली उतरवले आणि म्हणाला, मित्रा, आता तू इथे सुरक्षित आहेस. तुझी काळजी घेण्यासाठी मी नेहमी तुझ्यासोबत आहे. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. गरुडाने पोपटाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याला दूर ठिकाणी सुरक्षित नेऊन ठेवले. सगळी संकटे टळली आहे असं असतानाच काही वेळाने तिथे एक मांजर आली. तिची नजर त्या पोपटावर पडली. पोपटाने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नियतीसमोर त्याचे काहीच चालले नाही. मांजरीने त्याला पकडले आणि त्याचा जीव घेतला.
ही गोष्ट आपल्याला एक मोठा संदेश देते. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. कितीही प्रयत्न केले, कितीही सुखसुविधा मिळाल्या तरी नियतीचा निर्णय कोणी बदलू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्याला हे सुंदर जीवन मिळाले आहे तोपर्यंत राग, मत्सर आणि तक्रारी या बाजूला ठेवून एकमेकांवर प्रेम करा. आनंदाने आणि समाधानाने जगा. कारण आयुष्य हे किती आहे हे आपल्या हातात नाही, पण ते कसे जगायचे हे नक्की आपल्या हातात आहे. तर अशा प्रकारे त्या पोपटाचे मरण होते. त्या पद्धतीने तो तिथे बरोबर गेला होता. तुम्हाला ही कथा जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.